ऑपरेशन सिंदूर के बाद भारत और पाकिस्तान के बीच स्थिति काफी गंभीर है। इस हमले के बाद से पाकिस्तानी सीमा से भारत आने वाली सभी उड़ानें रोक दी गई, जिससे कई भारतीय नागरिक अन्य देशों में फंसे हुए हैं। पहलगाम नरसंहार के 15 दिन बाद भारत ने मंगलवार आधी रात के बाद पाकिस्तान में 9 आतंकी शिविरों पर हमला किया। उसी समय पाकिस्तानी सीमा से भारत आने वाली उड़ानें रोक दी गई थी। इसके चलते 250 भारतीय यात्रियों को लेकर जा रहे विमान को पाकिस्तानी सीमा से वापस लौटा दिया गया। यह भारतीय अजरबैजान की राजधानी बाकू में फंसे हुए हैं। वहां की सरकार से कोई मदद नहीं मिलने से सभी भारतीय नागरिक परेशान हैं। इसमें यवतमाल के 2 लोगों के अलावा महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली और देश भर के अन्य जिलों के नागरिक शामिल हैं। ये भारतीय नागरिक पिछले 48 घंटों से अजरबैजान में फंसे हुए हैं। आम्ही सगळे मारुती डीलर्स मारुती सुझुकीचा कॉन्फरन्स या निमित्त बाकू अजरबैजानला इथे आलो होतो आणि 6 तारखेला आमची परतीचा प्रवास होता। 6 तारखेला संध्याकाळी 7:30ची फ्लाईट होती। ती 9:30-10ला निघाली आणि एक्सपेक्टेडली 3:30-4 वाजता सकाळी मुंबईला पोहोचणार होती। पण इतक्यातच दरम्यान 3 वाजता रात्री कॅप्टनची अनाउन्समेंट झाली की पाकिस्तान एअर स्पेस ब्लॉक्ड आहे। याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि 4 तास समोर जाऊन 4 तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोहोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही। अजरबैजान गव्हर्नमेंट किंवा अजरबैजान एअरलाइन्स त्यांनी सांगितलं की हे तुमच्या गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व्ह करा। तर सगळ्यांना आपली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले, बाहेर निघालो, नवीन तिकीट्स बुक केले। जुन्या तिकीट्सचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे। कोणी दुबई मार्गे, कोणी शारजा, कोणी दोहा, कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे व्हिसा अवेलेबल आहे, कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट व्हिसाची रिक्वायरमेंट आहे, नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे। आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेसचा वाया शारजा रिटर्न आहे। संध्याकाळी 7 वाजता आमची वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी 4 वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो।